नमस्कार, मी डॉक्टर सौ माधवी गणेश केसरी. आहार विचारमध्ये आपलं स्वागत आहे. आजचं पुष्प आहे आठवं. आत्ताचा पदार्थ आहे उपमा. सर्वसाधारणपणे आपण बरेच वेळा ब्रेकफास्टमध्ये किंवा स्नॅक्समध्ये उपमा करून खातो. रव्याचा उपमा करून त्यामध्ये फोडणी करताना किंचित उडदाची डाळ घातली जाते. जर त्याऐवजी आपण थोडासा बदल केला, जितका रवा घेतो त्या मापाच्या पाव माप उडदाची डाळ, पाव माप मुगाची डाळ आणि पाव माप हरभऱ्याची डाळ किंवा डाळ जे आपण चिवड्यामध्ये घालतो ते घ्यावं. ह्या डाळी थोड्याशा भिजवून वाफवून घ्याव्यात आणि मग रव्याच्या पाण्याला उकळी येताना जेव्हा आपण रवा घालतो त्याच्या आधी या डाळी घालाव्यात. व्यवस्थित उकळी आणून घ्यावी आणि मग त्यात रवा घालावा. शेवटची वाफ आल्यानंतर त्यात कोथिंबीर घालावी, ती पाव वाटी घालावी. बाकीचं जे खोबरं वगैरे असतं ते उपमा वाढताना घालावं किंवा आवडत असल्यास शेवटची वाफ येते तेव्हा कोथिंबीरीवर घालावं आणि त्यात लिंबू पिळून घ्यावं. लिंबू आवडत नसेल तर टोमॅटो घ्यावा किंवा खाताना त्याच्याबरोबर दही दूध घ्यावं. ह्या 3 डाळी आपण एकत्र केल्यामुळे त्यांच्यातल्या प्रथिनांचा आपल्याला योग्य प्रमाणात सेवन करता येतं आणि एक तृणधान्य आणि 3 डाळी व्यवस्थित प्रमाणात, ह्यामुळे उपम्याचं पौष्टिक मूल्य वाढतं. आणि त्याच्याबरोबर जर दही दूध घेतलं तर त्याच्यामुळे त्याचं पौष्टिक मूल्य अजून वाढतं. थोडंसं खोबरं घेतल्यामुळे त्याच्यातनं आपल्याला मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स मिळतात आणि कोथिंबीर घातल्यामुळे आपल्याला त्याच्यात असलेली इसेन्शियल ऑइल्स म्हणजे लिनोलेनिक ऍसिड आणि लिनोलेइक ऍसिड मिळतात, जे आपलं शरीर तयार करू शकत नाही आणि त्यातून बाहेरून पुरवठा करायला हवं. कोथिंबीर सुरुवातीला घालू नये, नाहीतर त्यातील ही द्रव्य नष्ट होतात. म्हणून शेवटची वाफ आल्यावरती हे घालावं आणि झाकण ठेवून 2 मिनिटांनी उपमा वाढायला घ्यावा. तेवढी उष्णता त्याला पुरेशी आहे की जेणेकरून कोथिंबीर निर्जंतुकही होईल आणि तिचं पोषण मूल्यही अबाधित राहील. या पद्धतीने निश्चित उपमा करून बघा. ह्याच्याबरोबर जर तुम्हाला एखादी शेंगा भाजी खाता आली तर त्याहून उत्तम. तरीही या पद्धतीने करून बघून तुमचा अनुभव निश्चित कळवा. येथेच थांबते. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आवडलं असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा. आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना.